नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज आपण ओल्या नारळाची बर्फी किंवा लड्डू बघू तयार करूया. तर मी आता हा ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित धुवून स्वच्छ मी खिसून घेत आहे. हे असं खिसून घ्यायचं नारळ. व्यवस्थित असं खिसून घेतल्यानंतर आपण याचे मस्तपैकी छान वडे पण टाकता येतात आणि लाडू पण करता येतात. खूप छान प्रकारे खायला व्यवस्थित आणि छान लागतात. एकदम भारी चव लागते ओल्या नारळाच्या बर्फीची किंवा लड्डूची. आपण बर्फी किंवा लड्डू दोन्ही पण तयार करू शकता याचे. तर आता बघा, मी हा नारळ किसून घेतलेला आहे आणि त्याला थोडस तूप टाकून परतून घेत आहे. हे असं थोडस तूप टाकून मी याला भाजून घेत आहे व्यवस्थित. याला व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे याच्यातला थोडासा कच्चापणा जो आहे तो निघून जाईल. आणि त्याला भाजून घेतल्यानंतर आता मी काढून घेतलेला आहे बाजूला आणि थोडस दूध टाकून त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे. हे साखर जी आहे ते आपण दुधामध्ये विरघळून घेऊया. साखर पूर्ण विरघळल्यानंतरच आपण याच्यामध्ये खोबर किस भाजलेलं टाकूया. हे असं व्यवस्थित हलवून त्याला विरघळून घ्यायचं. आता हे छान प्रकारे विरघळलेलं आहे. हे बघा, आता हे पूर्ण विरघळून गेलेली आहे साखर याच्यामधली. आता आपण कमी गॅस करून थोडस मध्ये मी तूप घालत आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडस मी विलायची पावडर टाकत आहे. विलायची पावडर टाकल्याने खूप छान सुगंध येतो. आणि विलायची टाकल्यानंतर मी याच्यामध्ये जे आपण खोबर भाजून घेतलेलं होतं ते खोबर पीस याच्यामध्ये घातलेलं आहे. आता त्याला छान प्रकारे 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. असं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे. आपण त्या प्लेटमध्ये हे भाजलेलं सर्व मिश्रण टाकून घेऊया. हे बघा, आता भाजून झालेलं आहे. हा ती छान प्रकारे भाजलेला आहे. खूप छान लागते चव ओल्या नारळाची बर्फी किंवा लड्डू. खायला खूप छान लागते. याच्यामध्ये मी थोडस काजू आणि बदाम टाकलेलं आहे. हे हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित. काजू बदाम टाकल्यानंतर आपण याला थोडस हलवून घेऊन आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते. पूर्ण एकदम लवकरात लवकर करायचं, नाहीतर ते जिथल्या तिथे जसं तसं होऊन बसते. त्यामुळे आपण हे आता पटकन याला साफ करून घेऊया. थोडस असं व्यवस्थित पसर करायचं आणि थोडस अडकल्यानंतर याच्यामध्ये आपण काप टाकून घ्यायचे, नाहीतर पुन्हा काप पडणार नाहीत, खूप हार्ड जाते. त्याला थोडस चाकून वगैरे याला कापून घेऊया. हे झालेलं आहे पूर्ण. बघा, हे पसरून घेतलेलं आहे मी आता छान प्रकारे. खूप छान
चव आलेली आहे आणि खूप छान वडे आणि लड्डू तयार झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. हे बघा लड्डू आणि